नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 2 संकीर्ण प्रसंग्रह 3मध्ये आपण आहोत. सर्वांचं गणित मैत्री परिवारतर्फे स्वागत करतो. त्या नव्यानं जॉईन होणारी मुलांनासुद्धा. बाळून आपण हा प्रकल्प जूनपासून सुरू केला आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम जवळजवळ टर्मिनलचा फर्स्ट लीग पूर्ण झालेला आहे. आपण आता रिव्हिजन तासामध्ये आहोत. प्रॉब्लेम सेट सॉल्व करायला आहे. प्रॉब्लेम सेट संकीर्ण प्रसंग्रह 3. प्रॉब्लेम सेट कधी सॉल्व करायचा असतो? जेव्हा 3.1, 3.2, 3.3 हे सगळं 3.1, 2, 3 पूर्ण झालेलं आहे 5, 4पर्यंत, आणि मग आपल्याला ते सॉल्व करायचं असतं. त्यामुळे बाळांनो, मी नव्यानं जॉईन होणाऱ्या मुलांना किंवा सर्वांना सांगतो आहे, विनंती करतो आहे की तुम्ही पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करा. पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. त्याचं आयकॉनच्या समोरचं बेल बटन क्लिक करून घ्या, म्हणजे आपल्याला सगळे लेक्चर्स बघता येतील. मध्येच जर तुम्ही आता बघा ना, आम्ही आता प्रॉब्लेम सेटच्या शेवटच्या समला पोचलो आहे आणि हे डायरेक्ट तुम्ही मध्येच जर शेवटचा सम बघायला लागला तर ते तुम्हाला डोकेदुखी वाटेल, नाही का? ते की सगळ्या प्रॉपर्टीज, सगळे गुणधर्म आपल्याला तिथं लर्न करायचे असतात आणि मग ते शिकायचं असतं. नाहीतर ते तुम्हाला अगोदर मॅथ्स सेकंड नको असणारा भाग असतो. बऱ्याच मुलांना तो आवडत नाही, काहींना आवडतो, तो फारच आवडतो, फारच तिथं हे असतं. तर ह्यातल्या प्रॉब्लेम सेट 3मध्ये आपण आहोत. प्रॉब्लेम सेट 3मधले आता पाठीमागच्या कालच्या तासाच्या वेळेला आपण बघितलं तर या सम्सना आपण घेऊन पुढं गेलो आहे, पुढं जात आहोत तिथं. तर यासारख्या सम्सना घेऊन आपल्याला हे सॉल्व करायचं आहे आणि मग आपल्याला ही गणितं ही करत जायची आहे. यातलं आपण 8व्या समला 7 सम्स झाले, त्याच्यामधले 8वं गणित आहे, सॉल्व करूया. तिथं या धड्यामध्ये शिकलेल्या बेसिक प्रॉपर्टीज, बेसिक ह्या सगळ्यांची आवश्यकता असणार आहे. त्याला घेऊन आपण पुढे जाणार आहोत. शेवटच्या समला आलो आहे. 1-2 थेरमसुद्धा महत्त्वाचे आपण परत एकदा रिवाईज करून घेणार आहोत. तर मग बघूया तर मग काय आहे इथली प्रॉब्लेम सेट 3मधलं शेवटचं सम. पुन्हा आठवण करून देतो आहे, आता आपण शेवटच्या सममध्ये आहोत. प्रॉब्लेम सेट 3मध्ये मॅथ्स सेकंडचे सर्वच एक्झरसाईज सॉल्व केलेत. तुम्ही हे पहिल्यापासून लेक्चर अटेंड करणं गरजेचं आहे, तर ते तुम्हाला कळेल बाळांनो. नाहीतर तुम्ही माझ्या नावानं ओरडत राहणार, सर तुम्ही काय शिकवायला, हे कळणं झाले, कशाला एवढं करून घ्यायला त्रास तुम्हाला, असं वाटेल. पण पहिल्यापासूनची जी मुलं जॉईन आहेत ना, त्यांना ते आनंदही आहे. शेवटच्या सममध्ये आपण येऊया. एखादा भाग कट झाला आहे, कमी झाला आहे, हे असलं काय डोक्यात आपण घेत नाही, जाऊ दे. 8वं गणित. एक फिगर दिल्या. इन दॅट फिगर AD इज परपेंडिक्युलर टू द BC. AD इज परपेंडिक्युलर टू द BC. हा एक बेसिक ट्रँगल आहे. ABC असं तो ट्रँगलचं नाव आहे. या ट्रँगलच्या AD इज परपेंडिक्युलर टू द BC. AD हा जो सेगमेंट आहे ना, इथं AD हा म्हणजे हे त्याचे एक अल्टिट्यूड करला, शिरोलंब. AD इज परपेंडिक्युलर, इथला 90चा, इथला 90चा, AD इज परपेंडिक्युलर टू द BC. गिव्हन, हे तुम्ही फक्त हे असं लिहून ठेवायचं आहे. AD इज परपेंडिक्युलर टू द BC हे गिव्हन आहे, पक्ष आहे हा भाग, गिव्हन. आणखीन काय पुढं आहे बघा. AD इज परपेंडिक्युलर टू द BC हा अशी त्याचे अल्टिट्यूड काढून ठेवले. AE इज बायसेक्टर. AE इज बायसेक्टर. AE इज बायसेक्टर. AE हा जो सेगमेंट आहे इज बायसेक्टर ऑफ अँगल CAB. CAB नावाचा हा जो कोन आहे त्याचा एक बायसेक्टर काढायचा आहे. बायसेक्टर म्हणजे काय बाळांनो? तो असा रे, जो असा रे आहे ते नीट गणित वाचायला पाहिजे, नीट समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये हा जो अँगल BCA आहे त्याचा एक बायसेक्टर काढायचा आहे. बायसेक्टर म्हणजे त्याचे 2 समान भागात विभाजन करणारा एक किरण आपल्याला काढायचा आहे. हा असा त्याचे 2 समान भागात कोण बायसेक्टर काढायचा बघा बरं. CABचा बायसेक्टर AE हा एक बायसेक्टर काढायचा आहे. याचे 2 समान भाग करणारा भाग हा, हे बघा, याचे 2 समान भाग करणारा एक आपल्याला असा एक बायसेक्टर काढून घ्यायचा आहे. AE इज बायसेक्टर. AE इज बायसेक्टर. हां,
आता थोडंसं हा बायसेक्टर आहे त्याचे दोन भाग करतो आहे आणि मग आपल्याला हे CED हा बिंदू C आणि Dच्या दरम्यान आहे यालाच बघा इथं आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. अँगल DAE हा अँगल DAE हा जो कोणाचा माप आहे अँगल DAE हा काय दाखवायचं आहे बघा हाफ टाइम्स आणि इथं लिहायचं आहे अँगल B आणि मायनस अँगल C ह्या दोन्हीच्या हे प्रूव्ह दॅट करायचं आहे. शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट हे आपल्याला दाखवायचं आहे किंवा सिद्ध करायचं आहे. फार गंमत आहे की ते भाग काय राव तुम्हाला गंमत वाटतोय पण आमचा जीव जातोय असल्या गंतामध्ये असं व्हायला नको. त्याच्यात इंटरेस्ट आहे आनंद आहे पण ते समजून घ्यायला पाहिजे. फक्त त्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजला पाहिजे किंवा प्रॉपर्टीज आपल्याला ज्या आहेत ना त्या माहिती असायला पाहिजे. थेरम्सचं लर्निंग असायला पाहिजे आपल्याजवळ ते करायला पाहिजे इंटरेस्ट घेऊन. ह्या एडीएकडे फोकस करायचा आहे. मी ह्या तात्पुरतं एडीएला मी इथं एक्स म्हणतो का आणि हा आपण तात्पुरतं वाय म्हणूया. बट आता काय झालं बघा हा ए हा बायसेक्टर आहे नाही का कोणाचा CABचा त्यामुळं अँगल याचे दोन समान भाग होणार. कुठला बघा BAE आणि अँगल EAC हे दोन्ही सारखे असणार आहेत. कोन दुभाजक आता लक्षात घ्या इथं हा आहे बघा AEB म्हणजे हा आणि दुसरा आहे बघा हा हे आणि हे दोन्ही सारखे असणार आहेत. म्हणजे याचं माप किती येणार सांगा बरं. आता BAE हा किती झाला बघा गंमत म्हणून बघा BAE म्हणजे हा कोन बघा इथले हा कोन दुभाजक आहे त्यामुळे हे आणि हे दोन्ही सारखे ओके हे आणि हे दोन्ही सारखे. पण ह्याचं माप किती आलं सांगा रे ह्या कोणाचं माप किती आलं बघा. आता हा छोटासा एक्स आहे आणि हा वाय आहे म्हणजे हे किती होणार सांगा बरं. हे दोन्ही आता BAE हा एक्स पण आणि वाय पण म्हणजे एक्स प्लस वाय होणार आहे. म्हणजे हा असणार आहे हा सुद्धा एक्स प्लस वाय असणार आहे. दॅट्स आन्सर. आता आपण हे एवढं त्या मॅथ्समध्ये जर समजू शकलो तर भाग बराचसाच क्लिअर होतो. आता थोडीशी एक दृष्टी लावायची आपल्याला की ज्याच्यामध्ये B कोण पण येईल आणि E कोण पण येईल C कोण पण येईल. तुम्हाला बघताना आता कसं बघायचं बघा. मला पहिल्यांदा B ह्या कोणाला त्यात क्रिएट करायचा असेल. हा एक मॅथ्स सेकंडचा अतिशय जबरदस्त भाग आहे बघा. तुम्ही इथं असं बघा फक्त असं हे बघा इथला कोण 90चा इथं D आहे इथं B आहे वरचा फक्त भाग बघा. मी याची निर्मिती करणार आहे आता Bची आणि इथं A आहे. ABDमध्ये फक्त बघा काय आहे हा कोण Y आहे लक्षात आलं का बघा. आता हा जो कोन आहे कुठला हा कोन आहे किंवा हा भाग घ्या कुठला बरं हा जो AED नावाचा जो भाग जातो असा हा बघा इथं AD हा दोन कोणांच्या बेरजे एवढा असणार आहे कारण तो बाह्य कोन असणार आहे. बाह्य कोणाचे माप ह्या आणि ह्या कोणाच्या मापाच्या बेरजे एवढा असणार आहे. लक्षात आलं का बघा. AD हा जो कोन आहे बघा तुमचं लक्ष माझं लक्ष AD इथं AD आहे इथं 90चा इथं 90चा आहे. इथं मला हे क्रिएशन असं करायचं आहे. कसं करतो बघा. हा जो अँगल आहे अँगल ADE हा जो अँगल आहे तो बाह्य कोन आहे. त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे माप दुरस्थ अंतरकोणांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. अँगल B प्लस Y असं लिहितो बघा. हा B आणि हा Y करेक्ट अँड दॅट्स इज इक्वल टू 90 डिग्री कारण ते परपेंडिक्युलर गिव्हन आहे ADE राईट. परत एक गंमत बघा. आता मला या त्रिकोणामध्ये जायचं आहे. आता मी कुठं बघा हे बघा हे तिथं तुम्हाला दिसलं पाहिजे बघा. इथं A आहे इथं D आहे इथं C आहे आणि हा त्याचा बाह्य कोन आहे बघा. हा इथं हा पण 90चाच आहे. आता लक्षात घ्या हा कोन कितीच झाला बघा. ADC मधला हा कोन किती हा कितीच झाला बघा. हा सगळा हा झाला येस काय झालं सांगा बरं 2x + y. लक्षात आलं बघा x + x 2x + y झाला. हा Cला Cच राहू दे. आता ADB इथं नाव आहे बघा. हे बघा हे वरचा भाग. आता मला सांगा तुम्ही
ADBचं माप कोण त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे माप हे दुरस्थ आंतरकोणाच्या मापांच्या बेरजेवर असते. एक सोपा प्रमेय, एक छोटंसं प्रमेय आपल्याला लर्न करायचं होतं. केले काही थेरम्स परत एकदा बघणार होतो आपण. ते सहजपणे कसे लक्षात घ्यायचे आहेत बघा. ADB इज इक्वल टू ह्या दोन्हीच्या बेरजेवर असणार. बाह्यकोणाचे माप हे त्या दोन आंतरकोणांच्या मापांच्या बेरजेवर असते. कोण C प्लस 2x प्लस y हे अंडरस्टँडिंग होतं बघा. हा टोटल कोण 2x प्लस y कसा आला आणि दॅट्स इज इक्वल टू 90 डिग्री. पुन्हा हे दोन्ही सारखं येणार आणि आपला आन्सर आता पूर्ण होत आलं. बघा झालं का नाही. एक्स इज हिरो ऑफ दॅट प्रॉब्लेम. आता उत्तर आपलं पूर्ण झालं. ह्याला आपण चॅलेंजेबल प्रश्न म्हणतो. असं डोळसपणे त्याकडे बघायचं आहे. ह्याची पण किंमत 90 आहे, याची पण किंमत 90 आहे. मी असं लिहितो बघा. 2x प्लस y प्लस अँगल C इज इक्वल टू प्लस अँगल C इज इक्वल टू अँगल B प्लस y. ह्याला एक सेंटेन्स म्हणूया, याला दोन म्हणूया, कारण ह्या दोन्हीच्या किमती सारख्या आहेत ना. दोन्ही पण 90 आले. झालं की आपलं काम. मग काय करूया सांगा पुढच्या पहिला. दॅट इज 2x प्लस वाय मायनस वाय इज इक्वल टू अँगल B मायनस अँगल C असं येणार. काय कॅन्सल झालं बाळा नाही तर बघा बरं. हे वायला वाय कॅन्सल झालं. 2x इज इक्वल टू अँगल B मायनस अँगल C असं येणार. अखेला x इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट अँगल B मायनस अँगल C असं आलं. आता x म्हणजेच हा आहे की नाही बघा ना, DAE असं आपलं प्रूफ होतं. असा भाग बाळांनो एखादा चॅलेंजेबल प्रश्न, एखादं आव्हानात्मक प्रश्न तिथं जास्त विचार करायला लागतो. अशा ठिकाणी तुम्हाला टीचरची गरज आहे. ह्या घाईगडबडीच्या कालावधीमध्ये स्कॉलर मुलांच्यावर अन्याय व्हायला नको असंही मत आहे. सर्वसमावेशक असं आपल्याला वर्ग बनवायचा आहे. काही 8वीचं झालं आहे, 9वीचं झालं आहे, थोडंसं पाठीमाग आहे, थोडीशी मुलं कच्ची आहेत, अशांना घेऊन आपल्याला जायचं आहे. तोपर्यंत माझ्यासारख्या शिक्षकांना, तुमच्यासारख्या चांगल्या शिक्षकांची जोड तिथं आहे आणि त्यांच्या सहकार्यावरती आपला गणित मैत्री प्रकल्प सुरू आहे आपला व्यवस्थितरित्या. याची मदत तुम्हाला व्हावी, तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढावा ही त्या पाठीमागची अपेक्षा आहे. या गणिताकडं पुन्हा एकदा डोळसपणे कसं बघायचं, असे या छोटे छोटे भाग कलेक्ट कसे करायचे, हे या मॅथ्स सेकंडचं खरं रहस्य राहतं. आणि मग एखादं गणित कुठल्या तर गाईडानं दिले ते पाठ करून वगैरे होत नाही. नाही, मॅथ्समध्ये गणितामध्ये पाठांतर नाही चालत. ट्राय टू अंडरस्टँड दॅट. समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे परपेंडिक्युलर आहे म्हणजे इथला हा कोण 90चा आहे. कुठला? ADE आणि ADB. ADE आणि ADB हे पण इथं नमूद करू शकता तुम्ही. ह्या प्रत्येक कोण 90चा आहे. बघा बरं, अँगल ADB अँड अँगल ADE किंवा C हे प्रत्येक 90चा आहे. ह्या पक्षाचा अर्थ असा होता जो आपण वापरला इथं. ओके. त्यानंतर कोनदुभाजक म्हणून काय सांगितलं होतं बघा. हा जो किरण आहे हा ह्याचा कोनदुभाजक आहे. AE हा ह्या मोठ्या कोणाचा कोनदुभाजक आहे. म्हणजे BAE आणि EAC हे दोन्ही कोण सारखे आहेत. आपण इथं हा हिरो असल्यामुळे x घेतला, हाला y म्हणलं, त्यामुळे हा x प्लस वाय झाला. ही खरी गंमत इथं अशी होती. ओके. आता नीट लक्षात, कोनदुभाजकाचा दुरस्थ बाह्य कोणाचं जे आंतरकोणाचं जे प्रमेय आहे ते आपण कुठं वापरलं बघा. या ट्रँगलमध्ये गेलो आपण. माझं लक्ष होतं माझ्या साध्याकडं. मला ह्या B कोणाच्या बाबतीची माहिती मिळवायची होती. B कोण इथं आहे, हा त्याचा बाह्य कोण आहे, तो 90चा आहे. आणि B कसा, हा 90चा कोण कसा बनणार सांगा बरं. B आणि Y पासून बनला आहे, एवढंच लिहिले मी. B प्लस वाय इज इक्वल टू 90 डिग्री. नंतर हा माझा C कोण आहे. C कोण कसा बनला आहे बघा. हा टोटल कोण 2x प्लस वाय आणि कोण C आणि 2x प्लस वाय ह्याच्या बेरजेतून हा 90चा बनला आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला, ह्या दोन्ही बाजू, ह्याचं पण माप आणि ह्याचं पण माप सारखं लिहिलं. y कॅन्सल झाले. 2x इक्वल टू असं आलं, x इक्वल टू 1/2 झालं आणि मग हे प्रॉब्लेम पूर्ण झालं. आलं लक्षात. असा हा भाग, एखादा चॅलेंजेबल प्रश्न, एखादा आव्हानात्मक प्रश्न एकदा दोनदा नीटपणे समजायला पाहिजे. असं त्याचं सेपरेशन करता आलं पाहिजे बाळांनो. आणि मग तुम्ही ह्या भागाला असं सॉल्व करत जायचं राहतं.
आणि मग आपल्याला हे सोपं राहतं. आज मॅथ्स सेकंडमधला हा भाग बऱ्यापैकी 3च्या 3 प्रॉब्लेम सेट पूर्ण होतात. अजून एक थोडीशी शंका तुमची अशी राहायची की या लेसनमध्ये काही पक्षार्थ सिद्धता आणि आकृतीचा भाग येऊन गेला. आजही मुलांना ह्या टर्मिनल एक्झामिनेशनमध्ये काही छोटे प्रूफ्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ते विधान जर तरमध्ये मांडायचं आहे आणि मग आपल्याला जर तरमध्ये मांडायचं आहे. त्यानंतर काही स्टेटमेंट आपल्याला येणार आहेत की ते प्रूव्ह करायसाठी काही थोडेसे पटपट आपण जरा 1-2 सिद्धता आपण पूर्ण करून घेऊया. आलं लक्षात? आता पहिल्या टेस्टमध्ये विरुद्ध कोण एकरूप असतात हे दाखवायला सांगितलेली एक कृती पूर्ण करायचं काम दिलं होतं. तसं काही महत्त्वाचे भाग आपल्याला येणार आहेत, ते भाग आपण बघत राहूया. पाठीमागच्या तासामध्ये पण लगतचे मी काही प्रूफ्स घेतलेत. काही पुन्हा 1-2 ह्या सामायिक परीक्षेपूर्वी 1-2 पेपर सोडवायचे आहेत. त्या पेपर सोडत असतानाही काही प्रूफ्स बघूया. काही छोट्या प्रूफ्स आपण समजावून घेऊया. एखादा डिफिकल्ट प्रॉब्लेम कोणता असेल तर तोही मला पाठवत चला, माझ्याशी शेअर करत चला. फार प्रज्ञावंत मुलं आपल्या ग्रुपला जॉईन आहेत, फार ॲक्टिव्हिट आहेत. पण बाळांनो, नवीच्या बाळांनो, तुमच्याबद्दल एक मला दुःख आहे. तुम्ही माझं ऐकणं झालं आहे. मी किती वेळा विनंती करतो आहे तरी तुम्ही माझ्या विनंतीला काय मान देणं झालं आहे. ती एक विनंती परत एकदा सांगतो आहे. तुम्ही 9वीत आहात. 10वीलासुद्धा सगळा अभ्यासक्रम तुमच्याबरोबर येणार आहे, तुम्हाला लागणार आहे. पुढं ऑफलाईनमध्ये सुरू झालं तरी गणितासारखा विषय रिव्हिजनला फार उपयोगी पडणार आहे तुम्हाला. त्यामुळं परत विनंती करतो आहे बाळांनो, सगळेच लेक्चर्स बघण्यासाठी गणित मैत्री चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला अजूनही वेळ करत आहात. तेवढा वेळ करू नका. काही गोष्टी आता थोडंसं सबस्क्राईबची संख्या वाढेल तसं आपल्याला काही गोष्टी म्हणजे ऑनलाईन डिस्कशन, क्यूज वगैरे घ्यायला परमिशन मिळण्याची शक्यता आहे ना. आपल्याला डायरेक्ट चर्चा करता येतं. तर यासाठी तुम्हाला गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. ओके. तर हा भाग तुम्ही सहजतेनं सिद्धतेचं विदाऊट टेन्शन कसं कराल. मला 2-3 प्रमेय या परीक्षेमध्ये असतील असं माझं मत आहे. त्यापैकी एक त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते असे दाखवा. तर ते तुम्ही लर्न कसं करायला पाहिजे. आणि समद्विभुज त्रिकोणाचा जो प्रमेय आहे, समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोण एकरूप असतात. जर 2 बाजू सारखे असतील तर त्या समोरचे कोण एकरूप असतात हे सिद्ध करा. हा जो भाग आहे त्या असे प्रमेय सोपे पण आहेत आणि ते परीक्षेमध्ये येणार आहेत. आणि सोपे असले, परीक्षेमध्ये येणारे असले तरी मी जर तुमच्या वयाचा होतो तेव्हा मलाही तुम्हाला त्या गोष्टी नको वाटत होत्या. म्हणून अभ्यासच मुळात त्या औषधासारखं असतं. औषधाच्या गोळ्या किंवा इंजेक्शन आपण आवडीने घेत नसतो, पण ते घ्यावंच असतं. तसं शिक्षणामधलंचं जे मूळ आहे ते थोडंसं चॅलेंजेबल असतं, थोडंसं त्रासदायी असतं, पण फार ते नंतर आपल्याला आपल्या उज्ज्वल आयुष्यासाठी अभ्यासाची, विचाराची एक प्रक्रिया आपल्यामध्ये विकसित होण्याच्या दृष्टिकोनातून तो भाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं हा भाग पाहिजे आहे. अलीकडच्या काही ट्रेनिंग्समधून नवीन गोष्टी मीही शिकतो आहे. त्यांचं असं मत आहे की त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते असं जेव्हा आपण शिकवतो तेव्हा त्या मुलाच्या डोक्यामध्ये बसतं की एकाच त्रिकोणाला नव्हे, त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. हा जगातल्या कुठल्याही त्रिकोणाला, कुठल्याही प्रकारचा त्रिकोण काढला तर त्याच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. ह्याच्यामधली थोडीशी पक्षसाध्य सिद्धतेचा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे. तुम्ही लर्न करून थोडा शिका. विरुद्ध कोण एकरूप असतात पहिल्या चाचणीला येऊन गेले, ते सुद्धा सोपं आहे. जर त्रिकोणाच्या 2 बाजू सारखे असतील तर त्यासमोरचे कोण एकरूप असतात, त्याला आपण समद्विभुज त्रिकोणाचा गुणधर्म म्हणतो, तेही महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोण एकरूप असतील तर त्या जर रेषा समांतर असतील तर संगत कोण एकरूप असतात हे दाखवा. किंवा इतक्रम कोण एकरूप आहेत हे दाखवा. ह्यासाठी एक गृहीत सिद्धता जी मांडलेली आहे ती पण मी डिटेलमध्ये ह्या रेग्युलर तासामध्ये घेतलेली आहे. 1-2 प्रूफ सहजपणे बघूया म्हटलं तर अगदी मी त्याला फ्रँकलीपणा तुमच्याजवळ एक्सप्रेस करतो आहे. ते मांडायची पद्धत वगैरे फार तुम्ही ते त्याच्यामध्ये लर्न करू शकता, तुम्ही बघू शकता. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 असते ही तुम्ही 5व्या इयत्तेपासून 6व्यापासून शिकत आलाय. त्रिकोण कुठल्याही प्रकारचा असाच त्रिकोण पाहिजे आणि मग 180 असं नाही बरं का. कसाही त्रिकोण काढा त्याच्या मापांची बेरीज 180 असते. तिथं एक कन्स्ट्रक्शनचा भाग असा होता. असं मी आता हे
हे सहज समजून घेऊया. ABCPQ असं घेतोय बघा मुद्दाम. हे कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना. ह्याला लाईन पॅरलल असं काढलं. हे ABC असं घेतलं. त्रिकोण ABC मधल्या 3 कोणाच्या मापांची जर एखादा त्रिकोण दिला असेल, पक्ष ABC हा कोणताही एक त्रिकोण आहे, साध्य, त्या ABCच्या मापांची बेरीज 180. म्हणजे तिथं लिहित असताना तुम्ही साध्य लिहित असताना काय लिहिणार आहात? जर एखादा त्रिकोण दिला असेल, म्हणजे त्रिकोण ABC हा त्रिकोण आहे. साध्यामध्ये काय घेणार सांगा बरं? हे जे अँगल्स आहेत ना त्याचं ॲडिशन. मला आता 3 अक्षरनं लिहित नाही मी मुद्दाम, मला जागाही लागते आणि वेळही जातो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि रचना हा जो भाग आहे ना, हा जरा वाचून ठेवायचा बघा. रचना, ड्रॉ लाईन L पॅरलल टू द BC. ही रेषा L आहे ना, ती BCला समांतर काढायची आहे. इथं बाळांनो आपल्याला विशेष त्रास इथं होतो. काही नाही, पण पुस्तकात एवढ्या मोठ्या 3 अक्षरांना दिले, पाठ करायला वेळ व्हायला नको. समजून शॉर्टमध्ये घ्या आणि रिप्रेझेंटेशन फुल्ली करा. आता ह्या 2 रेषा समांतर. तुम्ही ज्या वेळेला ह्या समांतर रेषेकडं बघाल, हे बघा ही रेषा आणि ही रेषा समांतर आहे. मग ही एक छेदिका आहे की नाही बघा की ही बघा ही. मग इथं P अक्षर आणि इथं B अक्षर आहे. कसले कोण झाले सांगा रे? ह्या 2 रेषा समांतर कसले कोण आहेत सांगा की? इतक्रम कोण आहेत. आणि इतक्रम कोण कसे असणार बाळांनो? इतक्रम कोण कसे असणार सांगा बरं? एकरूप असणार. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे इतक्रम कोण एकरूप असतात. हे पाठ करायसाठी नाही, ते वापरायसाठी शिकायचं आहे. देअरफॉर अँगल B इज इक्वल टू अँगल P असं म्हणतो. कसले कोण? व्युत्क्रम कोण. लगेच इकडं पण बघा ना, हे बघा अशी एक रेषा आहे की आता हे बघा अशी, हे बघा ही. आता इथलं काय आलं सांगा बरं? अँगल C इज इक्वल टू अँगल Q. खलस अँगल Q, व्युत्क्रम कोण कसोटी. आता ह्या दोघांच्या मध्ये बेरीज चिन्ह आहे ना, आपण पण बेरीज चिन्ह आपोआप येणार नाही, बेरीज करून घेऊया की. बघा ना, अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू अँगल P प्लस अँगल Q. अँगल P प्लस अँगल Q. आता मी फक्त एक डोकं वापरतो तिथं, ह्याच्यात पण A घालतो आणि त्याच्यात पण A घालतो. ह्याची इक्वेलिटी बदलत नाही, बदलणार नाही. समजा 5 अधिक 7 बरोबर 10 अधिक 2 असेल, बरोबर आहे ना? ह्यात मी एक 8 घालतो आणि ह्यात पण 8 घालतो. उत्तर किती होणार सांगा बरं? 7 आणि 5 12, 10 आणि 2 12, बरोबर आहे. ह्यात 8 घालूया 20 आणि ह्यात 8 घालूया 20 आलं का नाही बघा बरं. तसं मी इथं काय करतो आता, ह्यात अँगल A घालतो, ह्याच्यामध्ये ह्या साईडला ॲडिंग अँगल A ऑन बोथ साईड. हे बघा आणि किती मस्त वाटायला पाहिजे, किती रिलॅक्स वाटायला पाहिजे सांगा बरं. कसं आता सांगा ना, ह्याची बेरीज ह्या मापांची, हे तुम्हाला तिथं त्याचा आनंद घ्यायला शिकायचं आहे. हे बघा अँगल P प्लस A प्लस Q, ह्यांची सेपरेट मापं माहिती नाही आपल्याला, पण ह्या तिघांची बेरीज किती आहे ती माहिती आहे बघा, 180. म्हणून त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. बरं हे डोक्यातनं काढा की असाच त्रिकोण सरांनी काढला होता, म्हणजे असल्याच त्रिकोणाच्या मापांची फक्त येते. तो कसलाही त्रिकोण काढा, विषमभुज, समभुज, लघुकोण, विशाल कोण, काटकोण, जगातल्या कुठल्याही त्रिकोणाच्या कोणाच्या मापांची बेरीज 180 असते, असे प्रूफ आहे. आता हे तुम्ही 3 समजावून घेत असताना असं समजून घ्या, म्हणजे तुम्हाला त्याची अभिरुची वाटेल, गोडी वाटेल, आणि मग आपल्याला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, म्हणजे ते थेरममध्येची डोकेदुखी वाटणार नाही, आपल्याला ते सहजपणे शिकून जाऊ. आलं लक्षात? तर हा भाग असा शिकायचा होता. समद्विभुज त्रिकोणाच्या बाबतीमध्ये सुद्धा कालच्या तासाच्या वेळेला आपण तो थेरम बघितला आहे. आणखीन काही प्रूफ्स, आणखीन काही गोष्टी आपण पुढं शिकत जाणार आहोत. आता थोडासा लाईटचाही प्रॉब्लेम आहेच आणि यामुळं आता थांबूया. पुन्हा आपण पुढच्या तासाच्या वेळेला निश्चितपणे या संदर्भातला विचार आपण करूया. सगळेच थेरम्स, सगळ्याच ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुमच्याजवळ आणतोय. 1-2 पेपर्सही आपल्याला बाळांनो सोडवायचे आहेत 6माही परीक्षेसाठी. तो सगळा भाग तुम्ही कराल. परत एकदा ह्याची आठवण करून घ्या की काय बघा, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे. त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज आणि 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे क्रम कोण एकरूप आहेत हे दाखवा. तर त्यासाठी आंतरकोण पूरक असतात हे घ्यायचं असतात. समजा हे प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला 1 मिनिटाचं फक्त. तर हे प्रूव्ह करायचं, हे दाखवा म्हणून जर आलं तर ह्या 2 रेषा हे विक्रम कोण एकरूप आहेत, काय करायचं, इथं हे घ्यायचं, इथं हां अँगल A प्लस B किती असणार सांगा बरं, 180. हे गृहीत धरूया आंतरकोण कसोटी. आणि
याची बेरीज 180 आली नाही का. ए प्लस बीची बेरीज किती आली सांगा बरं. ए प्लस पीची बेरीज 180 आली. आणि मग हे दोन्ही रेषा समांतर ए प्लस बी हा आंतरकोन मापानुसार ए प्लस बीसुद्धा 180 आंतरकोन पूरक आणि ए प्लस पी आहे ना त्याची पण बेरीज 180 असणार. म्हणजे हे एला ए गेलं 180 गेलं म्हणजे कोण बी हा पी एवढा असणार. कोण बी हा पी एवढा असणार. असं ते सहजपणे शिकायचं आहे. पण एक लक्षात घ्या, तिथं आपण आंतरकोन पूरक असतात हे खरं मानून पुढं जायचं आहे. ती सिद्धता आपल्याला शिकायची आहे. तर अशा ज्या टिपिकल प्रूफ्स वगैरे आहेत त्या पुस्तकामध्ये एक अक्षर पण फार छान रीतीने दिलीत. परत आणखीन एकदा महत्त्वाच्या प्रमेयाच्या ठिकाणी किंवा उजळणी तासाच्या वेळ परत त्या प्रमेयाच्या एकदा रिव्हिजन घेत असताना आपण तो भाग परत बघूया. आता भाग 2 मधला हा जो भाग होता एखादा त्या तासाच्या वेळेला मी म्हणजे मॅथ्स फर्स्टमध्ये असताना दररोज एखादं महत्त्वाचं प्रूफ जे चर्चा करायचं राहिले ते आपण करून घेऊया. परत 9वीच्या सर्व बालकांना विनंती आहे की बाळांनो तो भाग पहिल्यापासून लर्न करण्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करण्याची नितांत गरज आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विलंब लावू नका. प्लीज अँड प्लीज आय एम रिक्वेस्ट टू यू. माझी रिक्वेस्ट रिफ्यूज करू नका. पहिल्यापासूनचे लेक्चर्स जरूर अटेंड करा. ओके. तर आजच्या तासाच्या वेळेला हा थोडासा पुढील मॅथ्स सेकंडमध्ये आपण येत असताना ओन्ली थेरम आणि थेरम कसे सोपे करून मांडता येतील हा भाग बघूया. सेमीच्या मुलांनी फारशी चिंता करू नका. सेमीचं सुद्धा आय विल ट्राय दॅट. सेमीच्या मुलांच्यासाठी सुद्धा स्पेसिल लेवल व्याख्यान घ्या असं मत यायला तसाही आपण थोडासा प्रयत्न करण्याचा प्रयत्न पण किंवा तेही करायचा प्रयत्न आपण लवकरच करूया. ओके. परीक्षा ठीक आहे. तर पुढील तासिकेच्या वेळेला निश्चितपणे आपण भेटूया. परत एकदा हार्टली रिक्वेस्ट करतो आहे गणित मैत्री चॅनलला बाळांनो सबस्क्राईब करा. हां, ही एक हार्टली रिक्वेस्ट टू यू.